जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। जसं की तुम्ही रात्री बघितलं तर आपण थांबलो होतो इथंच मस्तपैकी धाब्यावरती आणि आंघोळ वगैरे इथंच आपण साईडला केलेली आहे। मस्तपैकी ते ही होतं चौकोन तर टाकी त्यात आंघोळ आपण केली मस्त पाणी घेऊन आणि आता आपण इथून निघतोय। आता वाजलेत 6 वाजलेत, 6 वाजता निघतोय। थोडा उशीर झाला कारण गणेश भाऊची सायकल पंक्चर आहे, त्यामध्ये आम्ही हवा भरली आणि तसंच आता आम्ही पुढे निघतोय। पुढं गाव भेटेल ना क्रॉस केल्यानंतर मग तिथे आम्ही पंक्चर काढूया आणि मस्त आहे। पण गरमी भरपूर आहे इथे आणि मध्य प्रदेशमध्ये पण तोच सीन आहे। मित्राला आपण काल मेसेज केला तोच सीन आहे। ते पण 12ला झोपतात, 5ला निघतात, पण आम्ही 12ला झोपतोय, 2:30ला निघून जातोय। बघूया आता आम्ही पण 3ला निघणार, काय अडचण नाही। आज 50-60 किलोमीटर, आज 60 किलोमीटरचं काढायचं काही बी करून, त्यामुळे आम्ही आज लवकर निघलोय। आणि वरनं आम्हाला आज एवढा चढ आहे ना, 2 चढ आहेत आम्हाला, मोठमोठे डोंगर आहेत, सगळ्यात मोठे डोंगर आज आम्हाला चढायचे। तुम्हाला मी दाखवतो तिथे जवळ गेल्यावर ते जे डोंगर दिसतात का, त्या डोंगराच्या मधनं आम्हाला जायचं आहे। जवळ गेले की तुम्हाला दाखवतो, चला मग। जय शिवराय मित्रांनो, तर 1 मिनिट पाठीमागे बघू शकता 4-5 किलोमीटरचा घाट आहे आणि आमची हालत असली खराब झाली आहे सांगू शकत नाही। म्हणजे बळबळ आम्ही वर चढतोय आणि सायकल ढकलत आणली आम्ही। 4-5 किलोमीटर झालं सायकल ढकलतोयच, पण अजून तरी घाट काही संपलेला नाही। पुढं अजून घाट आहे, एवढा घाट आहे बघून टेन्शन यायलंय, लय मोठा घाट आहे। आणि असं बी नाही की थोडाफार उतार आहे, सगळं चढच आहे इथून तिथून। हवा तुम्ही बघू शकता, सगळं ओलं झालंय, अंग काय सुद्धा राहिलं नाही आणि असला त्रास होतोय ना, बोला सुद्धा घेत नाही, दाब भरली, लय डेंजर होतंय। पण तरी पण आम्ही चाललोय पुढं हळूहळू। मित्राला पण बोललोय चालत जाऊया थोडं, सायकल चालवणं तर मुश्किल आहे ह्या रोडला, चालतच ढकलत न्यावं लागणार आहे। आणि खूप चढाई आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप जास्त अवघड आहे पूर्ण चढी। 1 मिनिट हात टेकवतो जरा, हात सुद्धा का वरती येत नाही मित्रांनो, कॅमेरा सुद्धा पकडाया नाही आणि असं वाटतंय आता चक्कर येऊन पडेल, एवढी बेकार हालत आहे। आणि आम्ही नाश्ता वगैरे काहीच केलेलं नाही आहे, पाणी पीत चाललोय। आणि जी एनर्जीची पावडर आहे ती सुद्धा आम्हाला सकाळी सापडली नाही, बॅगेत कुठे ठेवली होती। बघूया आता पुढे काय तर चहा भेटला ना तर खूप भारी होईल। पुढं मंदिर दिसतंय, पण मंदिर बी आतमध्ये आहे। सकाळ सकाळ पाव खायचं नाही आणि पाव तर अजिबात खाऊ नका जर सकाळ सकाळी करत असेल तर। आमची हालत एकदम लय बेकार झाली हालत पूर्ण। आम्ही घामानं भिजून गेलोय बघा, पाठीमागनं आम्ही काय चाललं नाही। 2 किलोमीटर झालं आम्ही चालतो, 2-2.5 किलोमीटर 3-4 किलोमीटर पाठीमागून आलोय आपण, लय लांब झालं चलो। किती दोन नाही वळण लय लांब आलोय। तो की वळण दिसतंय का, खाल्लं तिकडून आलोय, लय लांब आलोय मित्रांनो। आम्ही काही म्हणतोय 2-3 पण जास्त आलोय मी आपण, तर आम्ही कंटिन्यू चालतोय। 8 वाजता आल्या, 6 वाजल्यापासून आम्ही कंटिन्यू चालतोय, 6, 7, 8, 2 तास झाले कंटिन्यू चालतोय आम्ही। विचार करा किती बेकार अवस्था झाली असेल। चला आता पुढे जाऊया, चहा वगैरे बघूया पुढे भेटतोय का, घाट अजून आहे पुढे। जय शिवराय मित्रांनो, साईडला घेऊया थोडं। चढ संपायचं काय नाव घेत नाहीये आणि त्यामध्ये मला एक किस्सा आठवला, म्हटलं तुम्हापर्यंत शेअर करा सगळे बरोबर। मी लहानपणी आपल्या गावात शाळेत होतो कणमुनीमध्ये, तिथे आपले मॅडम होते पाटील मॅडम, तर त्यांचं एक वाक्य होतं, आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय। मित्रांनो लय हालत खराब झाली आणि ती वाक्य आठवते मला, आता कसं वाटतंय, छान छान वाटतंय। एवढं घाटात आहे, एवढा घाम फुटलाय तुम्ही बघू शकता म्हणजे, आणि मला ते वाक्य आठवायला लागले, मला हसू येतंय। आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय, काय सांगू तुम्हाला। वारा पण सुटलंय, घाम पण येतोय, ऊन पण आहे। तुम्ही घाट बघू शकता, पुढे अजून घाट आहे, ट्रक येत आहेत पाठीमागून, बेकार हालत चालू आहे। फक्त मनाला एकच बोलत चाललोय आम्ही, म्हणजे मी तरी, आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय। खरंच मॅडमनं जर व्हिडिओ बघितला ना, मॅडम सुद्धा लय हसतील, पण खरंच
लहानपणीचा शेण आठवला मित्रांनो आणि हसायचं कंट्रोल होत नाहीये आणि भारी वाटतंय आणि हसत हसत रस्ता चाललाय माझा. आता कसं वाटतंय गार गार वाटतंय म्हणत मस्त वाटतंय खरंच. गार हवा चालू आहे आणि घाम तर काय थांबायचं नाव घेत नाही. चला पुढे जाऊया आता थोडंसं कारण कॅमेरा सुद्धा धरायची ताकद हातामध्ये नाहीये माझ्या. चला पुढे जाऊया थोडंसं. तो पाठीमाग कसा आलाय तो मित्रांनो अजून घाट संपलेला नाहीये. आता मी तिथनं बी परत चालून आलोय 15-20 मिनिटं पुढे आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीचा घाट आहे हा. लय आपदा केली राव. पाणी पिलो आता पोटात दुखायला लागल्यानं झालंय. बघूया आता पुढे काय होतंय कसं होतंय. चला पुढे बघूया. बघू शकता चढ किती आहे आणि ट्रका पण येत आहेत आणि पुढं पण तसंच चढ आहे. तुम्ही पुढं पण बघू शकता. सायकल आपली तुम्हाला माहितच आहे आपलं स्टँड खराब आहे त्यामुळे तिला झोपवलंय. तिला पण आराम देतोय जरा. ट्रकवाल्यांची व्यवस्था बघू शकता एकदम दमा आणि कासवाच्या स्पीडनं चाललेत. आणि मित्रांनो काल ना मी एक कमेंट वाचली. एक जण मला म्हणतोय की देवाच्या नावाखाली चाललाय काय फिरायला. भावा आहे मला त्याला एवढं सांगायचंय एकदा सायकल घे आणि फक्त एक अर्धा 5 किलोमीटरचा घाट फक्त तू सायकलवरनं चढून जाऊ. पूर्ण घामानं ओलं झालं बघा तुम्ही बघू शकता. मी पण येऊ पण फक्त मला एवढं म्हणायचंय एकदा बाहेर निघ आणि सायकल चालव 4-5 किलोमीटर आणि ती पण एवढं वजन घेऊन. मग मला सांग. काल आमचे गावकरी भेटले होते. तुम्ही त्यांना विचारू शकता की आमच्या सायकलीत किती वजन आहे. ते सुद्धा म्हणले एवढं वजन घेऊन कसं काय चाललाय. मित्रांनो जेवणाचं राहण्याचं खाण्याचं झोपण्याचं सगळं सामान घेऊन सोबत जावं लागतं आम्हाला. बाकीचे लोक जे गेलेत ना त्यांच्याकडे काय नाही काही सुद्धा नाही अक्षरशः. म्हणजे ते फक्त झोपायचं फक्त एक घेऊन चादर घेऊन गेलेत आणि एक अर्धा टी-शर्ट आणि पॅन्ट बस तेवढंच. जेवण वगैरे ते बाहेरच हॉटेलला करतात. आम्हाला बनवून खाऊन हे करावं लागते बनवावं लागते मग खावं लागतंय. तुम्ही बघू शकता मागं ट्रका एकदम स्लो चालल्यात. तशा रोडला आम्ही सायकल ढकलतोय. ट्रकवाले सुद्धा का आम्हाला बघून हात करतात व्हिडिओ बनवतात आमचा की कसा चाललाय म्हणून एवढा घाटातनं. आणि लोक अशी कमेंट करतात तर आम्ही दुर्लक्ष करतोय. आणि जे आपल्याला पॉझिटिव्ह कमेंट करतायत भारी भारी कमेंट करतायत त्यांनाच फक्त आपण रिप्लाय देतोय. चला निघूया. हर हर महादेव. जय शिवराय मित्रांनो. आता आपण बाउंड्री क्रॉसेस केली आहे आणि पुढे आल्यावरच आपल्याला एक जण भेटलेत. नाव काय? धर्म सिंह चौहान नाम है इनका. उन्होंने हमको ना उनका खुद का टिफिन दे दिया है खाने के लिए. बोल रहे टिफिन लेके जाओ खा लो खाना. मतलब इतने अच्छे आदमी. मतलब यहाँ पे भी है एमपी है नहीं है एमपी में क्रॉस किया और इन्होंने हमको सीधा टिफिन दे दिया खाने का. मतलब क्या बोलो अभी मतलब समझ में नहीं आ रहा. इतने अच्छे लोग मिल रहे हैं रास्ते में. थैंक यू सो मच भैया. जय शिवराय मित्रांनो. तर मी पुणेकर सूरज. आपण महाराष्ट्र बाउंड्री क्रॉस केले मित्रांनो. खतरनाक मध्ये खरंच खूप अडचणी आल्या आणि डोंगर पण खूप मोठा होता. आता आम्ही पूर्णपणे पॅक केलेला आहे तोंड वगैरे तुम्ही बघू शकता. आणि पाठीमागे थोडा आपल्याला उतार लागला होता त्यामुळे आपण पुढे आलो. आणि आता इथून पुढे आता थोडासा अजून एक डोंगर आहे तो चढूया. मग त्यानंतर जरा उतार चढ आहे थोडा नॉर्मल काय वाटणार नाही. बोला हर हर महादेव. जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही आता पुढे येऊन थांबलेलो आहे आणि पाठीमागे बघितलं असेल एकाने आम्हाला डबा दिला होता. आता आपण पुढे जाऊन खाणार आहे तो दावत तुम्हाला काय काय. आणि आम्ही गुळ पण घेतला आहे पाठीमागून कारण की उन्हाळा लागतोय. परवा दिवशी मला लागला होता. लय बेकार आपदा झाली ती आमची. काल गणेश भाऊची आपदा झाली. मग एक जण आम्हाला सांगितलं की गुळ आणि पाणी खावा म्हणजे चांगलं होतं एकदम पोट म्हणजे थंड राहते. गावातल्या मला सांगितलं होतं. मग त्यामुळं आता गुळ घेतला आहे. काल सांगितलं होतं केदार ती पोरं म्हणली गुळ वगैरे घेतला आम्ही. तर गुळ खातोय थोडा आणि पाणी पण पितोय म्हणजे पोट एकदम थंड राहील. चला आता पुढे भेटू डायरेक्ट जेवण करायला. कारण की आता ऊन चालू झालं आहे. थोडी सायकल वाढणार आहे आम्ही त्यानंतर मग रेस्ट घेणार आहे. तर मित्रांनो 10 वाजलेत. आता आपण इथून पुढे निघतोय
आता गुळ वगैरे खाल्ला आहे आपण. गुळ खाल्ल्याने काय होतं, पोटामध्ये एकदम गार पण वाटतंय आणि पाणी वगैरे पेलोय, थोडी ताकद पण येऊन जाईल. नाश्ता काय केला नाही आम्ही आज, कारण नाश्ता भेटलाच नाही. चहा पेलतो आम्ही थोडंसं वरती डोंगरामध्येच. आता पुढे जाऊन आता डायरेक्ट आम्ही आता जेवण करणार आहे. त्याचा आता जो डबा दिला आपल्याला तो डबा खाणार आहे आम्ही आणि त्यानंतर रेस्ट घेणार आणि 3 वाजता डायरेक्ट आपल्या प्रवासाला चालू करणार. चला, फक्त कमेंटमध्ये तुम्ही हर हर महादेव येत जावा, म्हणजे वाचायला पण आम्हाला भारी वाटतं. कुणी तुम्ही कमेंट करताना मित्रांनो, तर आम्हाला बी म्हणजे सायकल चालवायला एक वेगळाच आनंद येतो की बाबा हा आपले मित्र बघतायत. त्यामुळे तुम्ही करत जावा, बाकीच्याला नाही सांगितलं ना तरी चालेल. जे आपले मित्र गावकरी आहेत त्यांनी नक्की करा. चला, हर हर महादेव. तर मित्रांनो वाचू शकता, इंदोर 146 किलोमीटर आणि आम्ही 10:30 वाजलेत. 10:30 वाजताच आम्ही एवढं अंतर कापलेलं आहे की काय सांगू तुम्हाला, भरपूर अंतर कापलेलं आहे आपण. आणि बघूया अजून पुढे पुढे आपण किती अंतर कापतोय. कॅमेरा भाई, कॅमेरा थोडा त्रास देतोय मला कॅमेरा, पण आपण ऍडजस्ट करतोय. 100 कमेंट आला का नाही लगेच तुम्हाला दुसरा कॅमेरा बघायला मिळेल. नाही प्रत्येक पोस्टला 100 कमेंट 500 लाईक तर लगेच कॅमेरा. GoPro Black 9 लगेच तुम्हाला पुढल्या व्हिडिओ मध्ये नवीन दिसणार. 10, 11 ते 9 नाही घ्यायचा आता, डायरेक्ट मोठाच कॅमेरा, मग सुट्टीच नाही. आपला 10 होता, 10च घेणार आपण परत ना, 11 तर घेऊ. तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आता आपण खूप पुढे आलेलो, कमीत कमी आम्ही 50 ते 60 किलोमीटर पुढे आलो आहे आम्ही आज सकाळपासून. आणि असली सायकल ओढली ना आम्ही आज, कारण की इकडं वातावरण थोडं थंड आहे. म्हणून आम्हीच म्हणलं गणेश भाऊ की आपण जाऊया थोडं पुढं आणि जेवण करूया, कारण डब्बा तर आहे काकांनी त्या दादांनी दिलेला, तो आम्ही जेवणार, कारण आता बनवायची गरज नाही आहे आम्हाला जाऊन. त्यामुळं आता बघूया 10:30 वाजलेत, पुढे हळूहळू जाऊया अजून 1 तासभर आणि 12 वाजता आपण थांबूया. मग चला, बाय बाय. जय शिवराय मित्रांनो. तर 12 वाजता आपण जेवायला थांबलो होतो पाठीमागे आणि त्या दादांनी जो डबा दिला त्याच्यामध्ये भेंडी आणि चपाती आपण खाल्ली. आणि पाठीमागे आपण धाब्यावर थांबलो होतो, तर चार्जिंगला मोबाईल वगैरे लावला होता आम्ही. तो माणूस असा बघत होता, आम्हाला कसं वाटायला लागलं, त्यामुळे आम्ही पुढं निघून आलो. आणि पुढं एक मस्तपैकी हॉटेल आहे, मोठं हॉटेल, आम्ही तिथे थांबलो आणि तिथे चार्जिंगला वगैरे लावले, मस्तपैकी बसलो आहे. थंड हवेचं ठिकाण आणि गार एकदम आहे, ते बघू शकता. एकदम मोठं म्हणजे जागा प्रशस्त आहे, एकदम प्रशस्तच म्हणतात ना. काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच म्हणजे मजा येते. एक सेकंड, परत ट्रॅक करून सोडून देतो आणि मजा येते आता. आणि ऊन जास्त आहे, आता वाजले 1:30. 3 वाजता आम्ही इथून निघणार आहे. आम्ही आज सकाळपासून 60 किलोमीटर काढले, 60 किलोमीटर आरामात काढले. 40 खूप ओढली आज सायकल, कारण आज आम्ही लवकर निघलो होतो आणि ऊन पण कमी होतं इकडल्या साईडला थोडंसं. महाराष्ट्राची बाउंड्री पण क्रॉस केली आम्ही. आणि व्हिडिओ पण बघा नक्की, मी लय मोठ्याने वराडलो आहे व्हिडिओमध्ये. रील आहे, एक रील पण येऊन जाईल आज, म्हणजे व्हिडिओ यायच्या अगोदरच येऊन जाईल माझ्या अंतचं रील. हा मोठा व्हिडिओ यायच्या आधीची इंस्टाग्रामला यूट्यूबला सगळीकडे येऊन जाईल. मस्त रील काढली. आणि आता मोबाईल वगैरे चार्जिंग लावलेत, पॉवर बँक वगैरे सगळं चार्ज करतो आम्ही. अजून आपल्याला 3 वाजता जायचं आहे, तोपर्यंत आपलं सर्व चार्ज होऊन जाईल. म्हणजे संध्याकाळी सपोज आपण जर आपल्याला चार्जिंगची व्यवस्था नाही भेटली तरी काय आपल्याला अडचण नाही होणार आहे. कारण मागच्या वेळेस आपल्याला आपण जिथं थांबलो होतो तिथं आपल्याला चार्जिंगची सुविधा नव्हती भेटली. आपण धाब्यावरती होतो, पण झोपायची सोय एकदम भारी झाली होती. बाजूवरती वगैरे झोपलो होतो आम्ही आणि सकाळी उठून आलो आणि पूर्णपणे गाठ होता मित्रांनो. म्हणजे स्टार्टिंगला एवढी अपघात झाली आमची, लय अपघात झाली. पण परत थोडा उतार वगैरे लागत गेला आणि सूर्यदेवनी ब्राईटनेस थोडा कमी केला होता. ब्राईटनेस कमी केल्यामुळं आम्ही सायकल लईच ओढली. अजून वाढायचा विचार होता, अजून 10-15 किलोमीटर. पण मित्राला आपल्या भूक लागली होती, जेवण वगैरे करायला थांबलो धाब्यावर. पण तो धाबा काही चांगला नव्हता एवढा, म्हणजे ते लोक अशी तोंडाकडेच बघायला लागली. बसलो, चार्जिंगला लावलं तर मग ते सारखेच ते कॅमेऱ्याकडेच बघायचे, हे करायचे, हात लावायचे. मग मी म्हटलं खराब होईल आपला, कारण की सारखंच त्याला डिवसलं ना, एकच कॅमेरा आहे. मग मी म्हटलं गणेश बाबा निघूया आपण इथून. मग आम्ही पुढं आलो, पुढं 1 किलोमीटर बी नसेल आलं, 500 मीटरवरती एक मोठी जागा भेटली आणि चांगली पण आहे. सायकल पण आपण सावलीला लावलेली, तिथं निवांतमध्ये बसलेलं, तरी पण फोन करून झाला.
आणि बाकीची काही काम होती सगळी केली. आता कॅमेरा तर चार्ज केलेला आहे आपण, फक्त मोबाईल राहिलेला आपला तो चार्ज करूया आणि इथून निघूया पुढं आणि पुढचं तुम्हाला दाखवूया कसा सीन होते काय होतं. तर मित्रांनो 3 वाजलेत. आता आपण इकडून निघूया आणि चला मग आता इथून आपण जातो. 3 वाजलेत, बघू पुढचा प्रवास करूया. अरे कॅमेरा यार लय परेशान केला मला. 3 वाजलेत, आता इथून आपण निघतोय मस्तपैकी. हॉटेल होतं आपण जिथं थांबलो होतो धाबा, तर इथून प्रवासाला सुरुवात करूया. चलो पायी पायी आगे मिळते सीता. जय शिवराम मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहे, कुणाला फॉलो करतो कॅमेरा. तर आता आपण आलेलो आहे, बघू शकता पाठीमागे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आणि आपल्याला तिथे झोपण्यासाठी व्यवस्था झालेली मित्रांनो. म्हणजे आम्ही आलो तेवढ्यात आरती वगैरे चालू होती. आरती केली महादेवाची आणि हनुमानाची पण मूर्ती आहे तिथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं, आरती केली आणि खूप मस्त आहे. आणि इथं जे पुजारी होते ना त्यांनी पण आम्हाला सांगितलं इथनं ओंकारेश्वर जवळच आहे, तुम्ही तिकडे पण जावा सरळ इंदोरला जाण्यापेक्षा. आमचा आता प्लॅन चालला आहे तसाच जायचा. बोला हर हर महादेव. बघू शकता मित्रांनो, तुम्ही पण दर्शन घ्या, मी घेतोयच. बोला हर हर महादेव. आणि मित्रांनो इकडेच आपला जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसती जय श्रीराम. हनुमानजीची मूर्ती मित्रांनो तुम्ही बघू शकता. दर्शन घ्या जर निघून एक. आणि मित्रांनो ते जे पुजारी बाबा होते ते सांगून गेले की या मंदिरामध्ये तुम्ही जे काही मागता ना ते तुम्हाला मिळून जातं. म्हणजे तुम्हाला काय हे मनात काय असेल वगैरे इच्छा तर तुम्ही अवश्य मागा म्हणे. कारण खूप हे मंदिर हे आहे म्हणजे समजून घ्या आता तुम्ही. म्हणजे कॅमेरा भाई कधी साथ सोडतो सारखा. एवढं वारं चालू आहे ना तरी अजून दिवा तिथला विजलं नाही. खूप मस्त आहे मंदिर. इथे आलो आहे आता, कॅम्पिंग वगैरे करणार आहे, इथं स्टे राहणार आहे. आणि उद्या सकाळी आम्ही 3-4 वाजता निघून जाईल ओंकारेश्वरच्या दिशेने. इथून आम्हाला 100 किलोमीटर पडतं आहे. आम्ही एका दिवसात ते कवर करण्याचा प्रयत्न करेल. आणि महादेव तर आहेत आपल्यासोबत, त्यामुळे काय टेन्शन नाही. पाठीमागे आम्ही विचारलं होतं धाब्यावाल्याला, तर तो धाब्यावाला म्हणला एका पर्सनचं 100 रुपये, दोघांचे 200 रुपये झोपायचं, ते पण बाहेर. म्हटलं जाऊ द्या पुढं जाऊया, म्हटलं बघूया. म्हटलं हर हर महादेव म्हणून आम्ही पुढे निघून आलो. आणि पुढं आम्हाला एवढं भारी मंदिर भेटलं आहे की शब्दात सांगू शकत नाही. खूप मस्त मंदिर भेटलं आहे. आता मस्तपैकी आता आम्ही बसतो, एडिटिंग करतो आणि पुढच्या दिवशी जातो. जेवणाच काय आता दाखवत नाही, थोडं जेवण करणार आहे लाईट. रस वगैरे पिलो आहे, भरपूर खाल्लेलं आहे रस्त्यात पण, त्यामुळे भूक नाही एवढी. म्हणजे करणार आहे आम्ही भात वगैरे ते खाणार आहे. चला हर हर महादेव. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपले ही जर्नी जी चालू आहे त्या जर्नीला सपोर्ट करत राहा. तुम्हाला आम्ही भरपूर ठिकाणी फिरवणार आहे मित्रांनो, भरपूर ठिकाणी तुम्हाला समजून जाईल. चला बाय बाय.